तर नमस्कार. नमस्कार. सध्या राज्यात आणि देशामध्ये लोकप्रतिनिधींचं जे वेगवेगळ्या पक्षामध्ये उड्या मारणं चालू आहे. त्यामध्ये पक्षांतर बंदी झुगारून हे जे नेते एका ठराविक मोठ्या पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. तर या माध्यमातून हे लोकशाहीला म्हणजे घातक ठरण्यासारखी गोष्ट आहे. भविष्यामधील निवडणुकांसाठी सुद्धा हे धोक्याची पातळी आहे. तर याविषयी तुमचं मत काय आहे? सध्या देशामध्ये ऑपरेशनची गडबड सुरू आहे. ऑपरेशन टायगर गाजत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, तिचे 9 खासदार 2024च्या निवडणुकीमध्ये निवडून आले आणि त्या खासदारांना फोडून त्यांचा वेगळा गट करून शिंदे सेनेमध्ये त्यांना सामील करून घेणं, यालाच सध्या ऑपरेशन टायगर हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि ते महाराष्ट्रातच नाही तर देशभर गाजत आहे. आता तू जो प्रश्न उपस्थित केला की देशभर खासदारांचं, आमदारांचं, लोकप्रतिनिधींचं एका मोठ्या पक्षाकडे जाणं सुरू आहे, तर हे दोन त्याला बाजू आहेत. वेगवेगळ्या पक्षातले लोकप्रतिनिधी हे एकतर भाजपाकडे जात आहेत किंवा भाजपाला साथ देणाऱ्या NDAकडे जात आहेत. या ऑपरेशनची सुरुवात 2008 साली झाली आणि ते ऑपरेशन लोटस म्हणून गाजलं. देशभर ते ऑपरेशन लोटस म्हणून ओळखलं गेलं. कर्नाटकामध्ये काँग्रेस आणि JDSचं बहुमतात असलेलं सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षानं तिथल्या आमदारांना राजीनामे द्यायला लावले आणि पुनश्च BJPच्या तिकिटावर निवडणुका लढवायची ऑफर दिली. म्हणजे विरोधी पक्षाचं बहुमतातलं सरकार पाडणं, यालाच विरोधक ऑपरेशन लोटस असं म्हणतात. यावर्षी तर धडाकाच लागलेला आहे. एप्रिल 2026मध्ये आम आदमी पक्षाचे 7 खासदार, 7 राज्यसभा सदस्य त्यांनी वेगळा गट केला. राघव चड्डा, जे की विरोधी पक्षाची तोफ होते, जनतेचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, नागरिकांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीनं मांडणारा लोकप्रतिनिधी म्हणून राघव चड्डाची ओळख होती. परंतु राघव चड्डा, त्याच्यानंतर संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह 7 खासदारांनी वेगळा गट केला आणि ते डायरेक्ट भारतीय जनता पक्षामध्ये तो गट विलीन झाला. हे झालं ऑपरेशन आम आदमी पार्टी. त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेसचं ऑपरेशन करण्यात आलं. आज देशातला जो सर्वात मोठा पक्ष आहे, जो सत्ताधारी पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष, तो स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणतो. तो जेव्हा विरोधी पक्षामध्ये होता तेव्हा नैतिकतेच्या खूप गप्पा मारत होता. कुठल्याही जनविरोधी गोष्टीवर अतिशय पोटतिडकीनं भारतीय जनता पक्षाचे नेते गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि ग्रामपंचायतपासून ते संसदेपर्यंत आवाज उठवत होते आणि आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहेत अशा प्रकारच्या बाता ते मारत होते. हेच त्यांचं वेगळेपण आहे का? तृणमूल काँग्रेसचं ऑपरेशन करण्यात आलं. जेव्हा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला का केला, परंतु तो घडवून आणला गेला. SIRच्या माध्यमातून सुमारे 2 कोटी मतदार कापून तिथं ममतांचा पराभव केला. तरीही ममतांच्या तृणमूल काँग्रेसच्या 80 आमदार निवडून आले. तिथं फुटीला खत पाणी या जगातल्या तथाकथित सर्वात मोठ्या पक्षानं दिलं आणि 58 आमदाराचा वेगळा गट करून राष्ट्रीय नागरिक पक्षाशी त्यांनी हातमिळवणी केली. हा पक्ष NDAचा मित्रपक्ष आहे. म्हणजे अर्थातच हे सगळे पक्ष, हे सगळे खासदार भारतीय जनता पक्षाच्या बाजूने गेले. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जर नसती तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला कुणी हिंग लावून सुद्धा विचारत नव्हतं. परंतु बाळासाहेब ठाकरेंनी भाजपाबरोबर युती केली, त्यांना बरोबर घेतलं आणि या ठिकाणी पाय रोवल्याच्या नंतर
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं. मग आपल्याला माहिती आहे गुजरात, गुवाहाटी, पणजी यामार्फत तो पक्ष फोडण्यात आला. एवढ्यावर त्यांचं समाधान झालेलं नाही. कदाचित मागच्या लोकसभेमध्ये जो 400 पारचा नारा भारतीय जनता पक्षानं दिला आणि देशातले सगळे विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या रूपाने एकत्र आले. भारतीय जनता पक्षाच्याच प्रतिनिधींनी 400 पार कशासाठी पाहिजे हे उघड केलं आणि आपल्याला घटना बदलायची. त्यासाठी आपल्याला संसदेमध्ये 2/3 बहुमताची गरज आहे आणि म्हणून आपल्याला 400 पार यावेळेस जाणं आवश्यक आहे. हे जेव्हा लोकांना माहीत झालं त्यावेळेस इंडिया आघाडीच्या मागे लोकांनी ताकद उभी केली आणि 400 पार जाण्याची अपेक्षा बाळगून असलेला भारतीय जनता पक्ष 240 जागेवर अडकला. मागच्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये, संसदेच्या अधिवेशनामध्ये महिला विधेयक आणि त्या आडून लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचे अधिकार मिळवणारं विधेयक मंजूर करून घेण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं मोदी सरकार हे अपयशी ठरलं आणि त्याच्यानंतर हा ऑपरेशनचा धडाका लागलेला आहे. शिवसेना मागच्या वेळेस फोडली, त्यांचं सरकार पाडलं. आता पुन्हा उद्धव ठाकरेचे जे काही 9 खासदार निवडून आलेले आहेत त्याच्यामधल्या 6 खासदाराचा वेगळा गट करून तो शिंदे सेनेमध्ये विलीन करायचा आणि NDAच्या बाजूनं घ्यायचं. म्हणजे या मार्गानं 400 पार भारतीय जनता पक्ष होतोय. म्हणजे लोकांनी त्याला 400 पार केलं नाही, परंतु लोकांनी निवडून दिलेले खासदार फोडून हे 400 पारच्या दिशेनं हे जात आहे. खरं म्हणजे हे जे ऑपरेशन्स आहेत ते लोकशाहीचं ऑपरेशन आहे की काय अशा प्रकारची शंका मनामध्ये येते. त्याचं कारण असं की लोकशाहीमध्ये जसा सत्ता पक्ष महत्त्वाचा आहे तसाच तेवढाच मजबूत असा विरोधी पक्ष देखील महत्त्वाचा आहे. परंतु विरोधी पक्ष ठेवायचाच नाही. शिवसेना फोडली, त्याच्यानंतर तीच पुनरावृत्ती शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस फोडला, त्याच्यानंतर शिवसेना पुन्हा एकदा फोडली. आता कुणाचा नंबर लागतोय? कदाचित अखिलेश यादव यांचाही आता पुढचा नंबर लागू शकतो, कारण 400 पार त्याशिवाय होत नाही. अखिलेश यादव यांचा किल्ला भेदल्याच्या नंतर पुन्हा जे कोणी स्थानिक पक्ष आहेत ते सुद्धा फोडले जातील आणि विरोधी पक्ष जर ठेवला नाही तर कुठं लोकशाही राहील? कारण लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले ज्यांना बहुमत आहे ते सत्ताधारी होतात, ज्यांना बहुमत नाही ते विरोधी पक्ष होतात. सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारणं हे विरोधी पक्षाचं काम आहे आणि म्हणून विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जेवढी किंमत मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना असते तेवढाच मान विरोधी पक्षनेत्याला असतो. आणि हा विरोधी पक्षच जर ठेवला नाही आणि एकपक्षीय सत्ता जर या देशामध्ये आली तर लोकशाही संपुष्टात येईल. आणि म्हणून ऑपरेशन लोटस ही जी 2000ला भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं आहे ते आता ऑपरेशन टायगरपर्यंत येऊन पोचलेलं आहे. आणखी कोणाकोणाचे ऑपरेशन होतील ते सांगता येत नाही, परंतु हे लोकशाहीचं ऑपरेशन आहे हे मात्र नक्की. कारण जर विरोधी पक्ष राहिला नाही तर विरोधकाचा आवाज कुणीही कुठल्याही विधिमंडळामध्ये असेल, संसदेमध्ये असेल, कुणी उठवणार नाही. आणि आम्ही विकासासाठीच जातोय असं जे काही लंगडं समर्थन हे फुटणारे लोकप्रतिनिधी घेत आहेत, खरं म्हणजे ते लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करत आहेत. अहो, तुम्ही विकासासाठीच जर जायचं असतं तर लोकांनी तुम्हाला पाठवलं असतं ना. त्या पक्षाचे जे प्रतिनिधी तुमच्या विरोधात लढले त्यांनाच लोकांनी मतदान दिलं असतं ना. परंतु तुम्ही राजकारणाचा वापर करून जे स्वतःची तुंबडी भरण्यासाठी नियमबाह्य कामं केलेली आहेत, बेकायदेशीर कामं केलेली आहेत, त्यामुळं तुमच्या मागे ईडी लागते, तुमच्या मागे CBI लागते, तुमच्या मागे इन्कम टॅक्स लागते. आणि म्हणून सत्ताधारी पक्ष तुम्हाला या केंद्रीय संस्थांचा धाक दाखवतो. तुम्हाला जेलमध्ये जायचं का आमच्याकडे यायचं आहे हा पर्याय दाखवत आहेत, ही भीती दाखवत आहेत आणि तुम्ही सत्तेचा पर्याय शोधताय. तुम्ही लोकशाहीला धोका देत आहे, तुम्ही लोकांना धोका देत आहे. यामुळं या देशातली लोकशाही धोक्यात येईल
असं तुम्हाला वाटतं, सत्ताधाऱ्याला पण वाटतं. हे जे ऑपरेशन लोकशाही सुरू आहे ती या देशातली तरुणाई सहन करणार नाही. आपण बघतोय अभिजित दिपके यांच्या रूपाने तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्याच्या शिक्षणामध्ये किती अडचणी निर्माण झालेल्या आहेत. कोटामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शिक्षणाच्या माध्यमातून ट्युशनची फीस, परीक्षा फीस, त्या कोटासारख्या ठिकाणी राहायचं घर भाडं यासाठी सामान्य माणसाचे किती लाखो रुपये लुटले जात आहेत हे देखील आणून जनतेच्या लक्षात आणून दिलेले. मित्रहो, वेळ फार कठीण आहे. 150 वर्षाच्या स्वातंत्र्य लढ्यातून मिळवलेलं स्वातंत्र्य, मिळवलेली लोकशाही भारतीय जनता पक्षानं तिचा गळा घोटलेला आहे. म्हणून हे ऑपरेशन किती दिवस चालू द्यायची ह्याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. नाहीतर ऑपरेशन लोकशाही होईल आणि पुन्हा खरीखुरी लोकशाही येण्यासाठी किती दिवस वाट पाहावी लागेल हे आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे हे ऑपरेशन रोखणं, हे ऑपरेशन हाणून पाडणं किंवा अशा प्रकारचे लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या ऑपरेशन करणाऱ्यांना धडा शिकवणं हे तुमचं आमचं काम आहे. धन्यवाद.